छत्रपती संभाजीनगरमध्ये जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे। सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोघांच्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी लोक सर्वधर्मीय जनता जी आहे रस्त्यावर उतरलेली आहे। आपण बघू शकतो माजी खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले। मेरा सीधा सवाल है कि सरकार बोल रही काम कर दोनों इश्यूज में, फिर जनता क्यों रास्ते पे? देखिए ये सिर्फ एक वाल्मीकि कराड़ का मुद्दा नहीं है कि भीड़ में किसी एक बंदे ने किसी की इस तरीके से हत्या की है। अगर देखा जाए तो ऐसे वाल्मीकि कराड़ है तो आपको पूरे महाराष्ट्र के अंदर देखने को मिलेंगे जिन्हें सरकार पैसा दे रही है, जिन्हें ताकत दे रही है, और वो इतने बड़े हो जा रहे हैं कि उन्हें ना तो पुलिस की फिक्र है, ना हुकूमत की फिक्र है, ना सरकार की फिक्र है, ना वो न्याय प्रणाली के ऊपर विश्वास रखते हैं। इसी वजह से संतोष देशमुख जैसे एक बेकसूर आदमी की इस तरीके से हत्या हो जाना मेरे हिसाब से हैवान और शैतान भी देखकर शर्मा जाए कि किस तरीके से उसको मारा गया है। इसमें ये महाराष्ट्र की परंपरा नहीं थी, उसके अंदर महाराष्ट्र की परंपरा ये है जो आज सड़कों पर देखने को मिल रही है। सर मला तो सवाल आहे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत। आपण मग दानवेंच्या सोबत यावं या ठिकाणी चलावं थोडं असं म्हणतोय, कारण आपण म्हटलं हिंदू मुसलमान दलित सगळे एकत्रित या ठिकाणी आलेले आणि निश्चितपणे हे चित्र फार फुलेशाह आंबेडकरांच्या विचारधारेला धरून चालणारं हे चित्र आहे, पण ते दिसत नाही दुर्दैवानं। ते दिसावं ही आमची इच्छा आहेच ना, म्हणूनच हे सगळं होतंय। फुलेशाह आंबेडकरांचा, छत्रपती शिवरायांचा, आता आम्ही तरी हा संभाजीनगरचा मोर्चा ना जातीचा ना पातीचा ना धर्माचा, हा फक्त न्यायासाठी मोर्चा आहे आणि मूक मोर्चा आहे। त्यामुळे एक परंपरा जपण्याचा प्रयत्न आम्ही करतो, सगळीकडे असं व्हावं हे अपेक्षित आहे। निश्चितपणे दादा, मला माहित आहे मीडिया सॉफ्ट टार्गेट असतं, सगळ्यात मीडिया तसाही नसतो हे तुम्हाला माहित आहे, परंतु मला हे सांगा की संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये फार मोठा आवाज झाला, सोमनच्या बाबतीत का आवाज मोठा झाला ना? दलित समाज एवढा का आक्रोश करा? नाही, आक्रोश करतो ना। परभणी पासून तो लॉंग मार्च काढलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व म्हणजे आंबेडकरी चळवळीतील सर्वच कार्यकर्ते त्याच्यामध्ये सामील आहेत। आणि आज मला आनंद वाटतो की आज या छत्रपती संभाजीनगरमध्ये खऱ्या अर्थानं संविधानाचं जे हे आहे की सर्व धर्म समभाव तो आज इथे दिसतोय। आपण सर्व जाती धर्माचे लोक आज एकत्र आलेलो आहोत। काही लोक इथे धर्मामध्ये आणि जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच्या विरुद्ध आज हा जन आक्रोश मोठ्या संख्येने आपल्याला दिसतोय। त्यामुळे एक चांगलं अत्यंत पॉझिटिव्ह चित्र आहे असं माझं मत आहे। संविधानाचा धाक राहिला नाही का की जनतेला रस्त्यावर उतरून सरकारला संविधानाची आठवण करून द्यावी लागते? नाही, संविधानाचा धाक राहिलेला आहे, फक्त कसं असं सत्तेचा अंमलबजावणी होत नाही। सत्तेचा माज कधी कधी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता मिळाल्यावर येतो, तशा पद्धतीने आहे। त्यामुळं आणि त्याच्यावरती आज विरोधी म्हणून जे काही आज जनता रस्त्यावरती उतरली, कारण विरोधक आज अत्यंत कमी राहिलेले आहेत विधिमंडळात, त्यावेळेस हा रस्त्यावरती खऱ्या अर्थानं किती विरोध आहे हे दाखवण्याची जनता स्वतः प्रयत्न करते। कारण लोकप्रतिनिधी हे शेवटी जनतेचे प्रतिनिधी असतात, पण आज जनता रस्त्यावर आली, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा संदेश जनता देण्याचा प्रयत्न करते। सर काय म्हणाल तुम्ही? एकंदरीतच लॉंग मार्च निघतोय, त्या आवाजाकडे कोणी जास्त लक्ष द्यायला तयार नाही, संख्या कमी आहे त्या समाजाची आणि इकडे संख्या जास्त मोठी आहे म्हणून असे त्याच्यामध्ये हे होतं। आता दोन्हीमध्ये एकमेकांना सहाय्यक असे मोर्चे निघायला। दुर्दैव हे आहे की आज महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे ते पैशाच्या जोरावर सत्तेमध्ये कशा आपल्याला बसता येईल, तर साम दाम दंड सगळं वापरून कशेमध्ये। आणि मी जसं सांगितलेलं आहे ना की एक वाल्मिकी कराड म्हणजे असे अनेक वाल्मिकी कराड महाराष्ट्रामध्ये सरकारने तयार केलेले आहे। आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने जे एक स्वप्न पाहिले होते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांनी की आमचा महाराष्ट्र कसा व्हायला पाहिजे, तर ते आज या रस्त्यावर आपल्याला बघायला मिळत आहे की सगळं पक्ष विसरून, सगळं जाती धर्म विसरून आपण कशासाठी, न्यायासाठी, हक्कासाठी, आणि हे दुर्दैवच म्हणावं लागेल आपल्याला की न्यायासाठी, हक्कासाठी आणि जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे ते कोणालाही नको पाहिजे। अशा प्रकारची ते परभणीमध्ये सोमवंशीची हत्या असू द्या किंवा बीडमध्ये संतोष देशमुखची हत्या, ज्या प्रकारे ज्या रीतीने जे क्रूर हत्या करण्यात आलेली आहे, मला असं वाटतं की बोलते हैं ना कि शैतान भी शर्मा जाए कि इस तरीके से किसी की हत्या कर दी जाती है। और दिन दहाड़े
हाँ, ऐसा तो ये ऐसा लगता नहीं है कि हम लोकशाही के अंदर, ऐसा लगता है कि कोई गुंडा राज चल रहा है, वहां पर किसी को भी कभी भी उठा लिया जाए, हत्या कर दी जाए, और हत्या ऐसा भी नहीं की जाए, जिस क्रूरता के साथ हत्या की जाए। तो मेरे हिसाब से तो ये सोचने वाली बात है कि हम कहां से कहां तक आ चुके सर हैं। आखरी सवाल आहे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आता अजितदादा झाले, तुम्हाला वाटतंय का की बीड वटणीवर आणतील अजितदादा? आणि काय आहे की कोणाला पालकमंत्री करायचे ते आमच्या अखत्यारीत नाही आहे. पण बीड जिल्ह्यातलं हे सगळं कंट्रोल करतील? आणि कंट्रोल व्हायला पाहिजे. म्हणजे काय आहे, एकदा रस्त्यावर आल्यानंतर पालक मंत्री महत्वाचं नाही आहे, ज्यांचं पालकत्व ते सांभाळत आहे, तिकडची जनता काय म्हणणार आहे, त्यांची अपेक्षा काय आहे, ते महत्वाचं आहे. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी हे चित्र दलित, मुस्लिम आणि मराठा समाजाचे 3 नेते सोबत आहेत, त्यामुळे मी तिघांना एकत्रित आणून त्यांची भावना जाणून घेतली.